नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजपासून बरोबर 8 वर्षापूर्वी म्हणजे 18 मार्च 2018ला मधुर आर्ट्स हे जे चॅनल आहे ह्याच्यावरती मी माझा पहिला व्हिडिओ त्यावेळेस टाकला होता. आणि त्या दिवशीसुद्धा मी म्हणेन की नववर्षाचा पहिला दिवस होता, म्हणजे गुढीपाडवा होता त्या दिवशी 18 मार्च 2018ला. आणि त्या दिवशी एक गुढीपाडव्यावरती जे एक गाणं मी लिहिलं होतं, त्याला चाल मी बांधली होती आणि ते गाणं मी असंच जस्ट शूट करून तो व्हिडिओ जो आहे तो मी उशिरापर्यंत जवळजवळ 10:30 वाजता त्या दिवशी मी टाकला होता. आणि त्या दिवशीपासून आपला हा जो मधुर आर्ट्स ह्याचा जो प्रवास आहे तो सुरू झाला. मित्रांनो, जवळजवळ 8 वर्ष मधुर आर्ट्स या यूट्यूब चॅनलला होत आली. आणि जवळजवळ 8 वर्ष हा जो कालखंड असतो हा मी म्हणेन की बराच मोठा कालखंड आहे. 2018ला हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि 2019च्या शेवटाला किंवा अगदी शेवटी मी म्हणेन किंवा 2020ची सुरुवात ही कोरोनाच्या काळापासून, तुम्हाला माहिती आहे जो कोरोनाचा जो सुरुवात होती तोच काळ होता. आणि जवळजवळ 3 वर्ष 2.5-3 वर्ष आपण तो कालखंड कसा आपण घालवला आहे तो आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर अशा 2000 जवळजवळ 18पासून 2000 मी म्हणेन की आता 26 चालू आहे. तर अनेक घडामोडी माझ्या आयुष्यात आणि तुमच्या आयुष्यात पण झाल्या आहेत. मित्रांनो, जेव्हा या यूट्यूब चॅनलची मी सुरुवात केली तेव्हा त्याच्या आधी म्हणजे बरेच वर्ष मी ॲज अ फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर प्रोफेशनल मी जसे आपण म्हणतो की लग्नाचे शूटिंग असतात, त्यानंतर डॉक्युमेंटरी फिल्म्स, काही असे जे कमर्शियल असतात शूटिंग्स, ते मी बऱ्या प्रमाणात ते मी केले होते. त्यानंतर न्यूज चॅनलला जवळजवळ मी म्हणेन की 5 ते 6 वर्ष मी 1995 ते 2001पर्यंत मी एका न्यूज चॅनलसाठी काम करत होतो. तर व्हिडिओ, कॅमेरा या सगळ्या गोष्टी मला परिचयाच्या होत्या. पण तरीही जेव्हा मी माझं हे यूट्यूब चॅनल सुरू केलं 2018ला, त्याच्या काही महिन्याआधीच माझा जो व्हिडिओ कॅमेरा होता तो मी नुकताच विकून दिला होता. आणि माझ्याजवळ फक्त एक मोबाईल फोन होता आणि तो अत्यंत साधा असा मोबाईल फोन होता. पण त्यावरतीच मी जे शूटिंग आहे ते सुरुवातीला करून या चॅनलवरती टाकलं आणि त्या बऱ्याचशा व्हिडिओंना तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. मित्रांनो, पुढे मला इच्छा होती की कॅमेरा मी घेईन, पण मला घेता येत नव्हता. आणि त्याच सुमारास मी एक थोडा चांगला अजून मोबाईल, त्यावेळेस रेडमी नोट 7 प्रो हा खूप चांगला मोबाईल त्यावेळेस 2019लाच तो नुकताच आला होता. आणि तो जो मोबाईल आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ बरेचसे शूट केले. आणि त्या सुमारात जेव्हा कोरोनाची साथ सुरू झाली तर त्या सुमारास लोक जी घरी बसून होती तर त्यांच्यासाठी विचार केला की आपण तालावर, जर मला तबला येतो तर तालावर आधारित काही आपण जर ताल शिकवले लोकांना, तर म्हणून तबला रियाज ह्याचे काही भाग मी सुरुवातीला शूट केले. ते त्या मोबाईलवरतीच केले होते आणि एडिट करून, कारण त्यावेळेस भरपूर वेळ होता माझ्याजवळ, घरामध्ये असल्यामुळे मी ते भाग शूट करायचो, एडिट करायचो आणि लोकांना ते खूपच आवडले. आणि अनेक लोकांनी ज्यांचा तबला शिकायचा राहिला होता किंवा त्यांची इच्छा होती मनामध्ये की आपण तबला हे वाद्य शिकायला पाहिजे, तर त्या काळामध्ये त्यांनी तो शिकला आणि खूप चांगला मला त्याचा प्रतिसाद मिळाला. पुढे जाऊन जवळजवळ 2021-22ला मी म्हणेन की मी माझा पहिला कॅमेरा जो आहे सोनीचा अल्फा 6400 जो एक
प्रोफेशनल कॅमेरा आहे तो मी घेतला आणि त्याच्यावरती मग मी माझे जे व्हिडिओ आहेत ते मी शूट करून टाकायला सुरुवात केली. मित्रांनो, मी अनेक गाणी स्वतः मला ज्या वेळेस जी गाणी सुचली ती मी लिहिली होती आणि त्या गाण्यांना चाली लावून ती गाणीसुद्धा सुरुवातीला ती जी गाणी होती ती माझ्या मोबाईलवरतीच मी ती शूट केली होती आणि अगदी साध्या पद्धतीने ती शूट करून ती गाणी रेकॉर्डिंग, माझा जो हा घरी होम स्टुडिओ आहे त्याच्यावरतीच मी ती गाणी सर्व रेकॉर्ड ट्रॅक बनवून ती रेकॉर्ड केली होती आणि कॅमेऱ्यावरती ती शूट करून ती मी सुरुवातीला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मधुर आर्ट्सवरती मी ती टाकली होती. पण नंतर जेव्हा मी हा नवीन चांगला जो अल्फा 6400 हा जो कॅमेरा आहे सोनीचा, हा मी घेतला 4K. मग सर्व जवळजवळ ते जे शूटिंग होतं ते पुन्हा मी जाऊन या कॅमेऱ्यावरती, कारण जी कॅमेराची क्वालिटी असते ती खूपच तुम्हाला माहिती आहे किती हाय क्वालिटीचा आपल्याला त्याच्यावरती रिझल्ट मिळतो. तर ते सर्व शूटिंग जवळजवळ मी पुन्हा माझ्या या कॅमेऱ्यावरती केलं. त्यानंतर ते पुन्हा मी ते माझ्या जे एडिटिंग सॉफ्टवेअर आहे त्याच्यावरती मी एडिटिंग केलं, त्याला चांगलं कलर ग्रेड करून आणि नंतर ते जे व्हिडिओ आहेत ती मी आत्ता जवळजवळ या 1-2 वर्षामध्ये मी ते जे व्हिडिओ आहेत शूटिंग केलेले आणि ते मी टाकलेले आहेत. मित्रांनो, मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला भरपूर वेळ लागतो. कुठली गोष्ट जर सुरू केली तर ती पुढे कंटिन्यू ठेवायची असेल तर एक सातत्य तर पाहिजेच, पण त्या सातत्याबरोबर एक मिळणारा जो रिस्पॉन्स असतो, जे एक प्रकारे आपण म्हणूया की त्याला मिळणारी जी दाद असते त्याच्यावरतीच पुढच्या गोष्टी बऱ्याचशा अवलंबून असतात. मी स्वतः ॲज अ म्युझिक टीचर मी जॉब करतो आहे. तर मला अजून तरी असं काही गरज वाटली नाही की बाबा पूर्ण वेळ आपण यूट्यूब चॅनलवरती काम करावं आणि फक्त पैसा हाच यूट्यूबमधनं पैसा कमवावा हे काय माझं ध्येय नव्हतं. तर माझ्याजवळ ज्या काही गोष्टी आहेत, मी जी गाणी लिहिलेली आहेत, जी मी कंपोज केलेली आहेत, अशी गाणी मी स्वतः तयार केली, ती मी रेकॉर्ड करून शूटिंग करून तुमच्यापर्यंत मी ती पोचवली आहेत आणि मला असं वाटतं की ती गाणी तुम्ही नक्की ऐकावीत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोचवावीत, कारण ती गाणी सगळी नवीन आहेत. कुठल्याही प्रकारचं या चॅनलवरती मी दुसऱ्याचं गाणं किंवा दुसऱ्याची चाल चोरून त्या प्रकारचं कामं मी कधीच केली नाहीत. तर माझे स्वतःचे जे माझ्याजवळ थोडीफार कला आहे किंवा जे काय माझं स्वतःचं आहे तेच मी तुमच्यासमोर देण्याचा प्रयत्न केला आहे. तर मला असं वाटतं की मित्रांनो, जी माझी काही गाणी आहेत, एक जे गाणं आहे खास करून, जसं मी सांगितलं की पहिले जे गाणं मी शूट केलं होतं किंवा रेकॉर्ड केलं होतं ते नवीन वर्ष जे आहेत, गुढीपाडवा, त्याच्यावरती जे गाणं मी शूट केलं होतं त्याच्यावरती नवीन आता मी पूर्ण शूट केलेलं गाणं आपल्या या चॅनलवरती टाकलं आहे. त्याचबरोबर जे पारिजातकाचं जे फूल येतं, पारिजातकाच्या फुलावरती आधारित एक सुंदरसं गाणं आहे, ते मी या यूट्यूबवरती टाकलेलं आहे. एक हिंदी गाणं मी टाकले, लाया थामे यारो जिंदगी के हसी सपने. हे जे गाणे हे त्यावेळेस लिहिलेलं आहे ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे कोरोनाचा काळ चालू होता आणि एक सुशांत सिंग राजपूत नावाचा एक प्रसिद्ध ॲक्टर, त्याचं नुकतंच मृत्यू झाला होता आणि त्या काळामध्येच त्यावरती आधारितच त्यावेळेस जो सगळं वातावरण होतं त्यावरती आधारितच हे असलेलं गाणं मी त्यावेळेस हिंदीमध्ये लिहिलं होतं आणि आता ते सध्या मी टाकलं आहे. त्यानंतर धुंद ही हवा मस्तीत लाहा किनारा, हे गाणं पूर्वी नुसतेच त्याच्यावरती फोटो टाकले होते, पण आता पूर्ण गाणं मी जाऊन ते शूट करून चांगल्या पद्धतीने एडिट करून मी ते टाकलेलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र गीत, एक जे अत्यंत नवीन गीत आहे लिहिलेलं, त्याची चाल पण नवीन आहे आणि ते गीत मी या चॅनलवरती टाकलेलं आहे. रेल्वेचा प्रवास मी 2-3 वेळा इतक्या गर्दीच्या वेळेस मी ट्रेनमधनं प्रवास केला होता आणि त्यावेळेस मला गाणं सुचलं होतं, लोहपथगामिनी गाऊ किती तुझे तराणे. हे जे गीत आहे त्याला चाल लावून ते गीतसुद्धा मी या यूट्यूब चॅनलवरती टाकलं आहे. तर असे अनेक गाणी जी आहेत जी मी या यूट्यूब चॅनलवरती टाकली आहेत, मला असं वाटतं की ती गाणीसुद्धा तुम्ही बघावीत.
त्यांनासुद्धा तुम्ही लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावं. तर मला असं वाटतं की ती जी गाणी आहेत ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोचवावीत, शेअर करावीत. आणि हे एक छोटंसं जे यूट्यूब चॅनल आहे, मी म्हणेन की हे काय कमर्शियल नाही आहे. ह्याच्यासाठी मी स्वतःच जे कष्ट घेतो आहे किंवा आपण लोकच मिळून या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो. तर माझी आपल्या सर्वांना ही विनंती आहे की तुम्ही हे जे चॅनल आहे हे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. असं समजा की हे चॅनल तुमचंच आहे. तर पुन्हा एकदा मित्रांनो, तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी म्हणेन की गुढीपाडव्याच्या तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार.